भद्रकाली
तरी कोण, तू माझी माय, तू माझी माय, दाखवी गे पाय झडकर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. नामदेवरायांच्या प्रभावळीतले महान संत कवी अशी ज्यांची ओळख. नटखट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा असा पुकारा करून ज्यांनी वारकरी संप्रदायाचे अभूतपूर्वक लोण त्यांच्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोचवले. ज्यांच्या मृत्यूनंतरही ज्यांच्या हाडांमधून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता आणि ज्यांच्या अभंगाचं पारायण तर कोणीच करत नव्हतं, परंतु तरीही सन 2013 मध्ये वारकरी संत साहित्य परिषदेने मंगळवेढा या ठिकाणी ज्यांच्या अभंगाच्या पारायणाला सुरुवात केली असे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त संत चोखामेळा यांचा हा 4 चरणांचा अभंग असून स्वतःला झालेल्या दारुण दुःखाचा परिहार चोखोबा या अभंगाद्वारे करीत आहेत. विठ्ठल अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडते. संत चोखामेळा या अभंगाद्वारे स्वतःच्या दुःखाचा परिहार करतात आणि म्हणतात की हे माते, हे आदिशक्ती जगदंबे, ही जी आदिमाया आहे तिला विनवणी करतात. कारण प्रत्येक संतांनी काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेला देवीला काय केलेलं आहे, विनंती केलेली आहे. आणि म्हणून महाराज म्हणते तुझा विन कोण कोण करील माझा परिहार, तुझे विना डोंगर उत्तरी कोण, कोण आता माझा करील परिहार. संत चोखोबा काय म्हणतात की हे माते, मला हे दुःख कसं आहे, दारुण आहे आणि आता माझा परिहार कोण करेल. म्हणजे तुझ्याशिवाय आता हा डोंगर मला कोणीही उतरू देणार नाही, कारण तू माझे कोण आहेस, तू माझी माय, तू माझी माय, दाखवी गे पाय धड करी. तू माझी एक माय आहेस, आई आहेस, जननी आहेस. आणि म्हणून आता मला एक उत्कंठा लागलेली आहे किंवा मला आता असं वाटतंय की मला तुझ्या चरण स्पर्श करायचे आहेत, म्हणून दाखवी गे पाय धड करी, मला तुझे पाय दाखवाई असं महाराज या ठिकाणी म्हणतात. आणि त्यानंतर ते म्हणतात की आई जगदंबे, दुःखाचा परिहार फक्त तूच करू शकतेस, म्हणून मला प्रथमतः फक्त तुझे चरण काय करायचे आहेत, स्पर्श करायचे आहेत. आणि महाराज असं म्हणतात की दुःख हे कसं आहे, दारुण आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण संकटात सापडतो किंवा एखादा प्रश्न आपल्या समोर उद्भवतो तेव्हा आपल्याला त्या समस्येतून सोडवणारी कोण असते, एक आई असते. आणि म्हणून आपण बापाकडे कधी सांगतो का, बापाला विनवणी करतो का की बाबा माझं हे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नाही, आपण प्रथमतः आईकडे जातो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तू माझी माय, तू माझी माय, दाखवी गे पाय धड करी, मला तुझे चरण स्पर्श होऊ दे. आणि म्हणून चोखोबा असं म्हणतात की मला आता तू काय कर, तू पदरात घे आई, कारण मी लढीवाळ आहे, तान्न लेकरू आहे तुझं, तू मला पदरात घे. चोखामाने माझं घ्यावे पदरांत, ठेवा माझे चित्त तुमचे पायी. माझं जे चित्त आहे ते आता सदैव तुझ्याच चरणाशी लीन होऊ दे, मला सदैव तुझ्याच चरणाची सेवा घडू दे, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल तर आज या ठिकाणी क्षेत्राचे गाव सरलांबे ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत त्याचा अल्पसा परिहार असा की या गावामध्ये कुलदेवता घटस्थापना नवरात्रोत्सव म्हणजे निमित्त नवरात्रीचा आहे, परंतु कुलदेवता घटस्थापना म्हणजे ऑलरेडी म्हणजे उपजतच या ठिकाणी हे स्थान आहे. म्हणजे कुलदेवतेचं स्थान प्रत्येक गावामध्ये असते. आणि त्याचप्रमाणे मला असं माझ्या माहितीनुसार की सरलांबे गावामध्ये म्हणजे कुठेही कुलदेवतेची स्थापना झालेली नसेल तेव्हा सरलांबे गावामध्ये काय आहे, कुलदैवत स्थापित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने हे निमित्त आहे कसलं, नवरात्रीचं, कारण इथे कुलदैवत आहे. बघा बऱ्याच ठिकाणी काय असतात, कुलदेव असतात आणि बऱ्याच ठिकाणी कुलदेवी देखील असतात. म्हणजे आपण म्हणतो की गावदेवी वगैरे, अगदी हे सगळे अवतार कोणाचे आहेत, पार्वती मातेचे आहेत. परंतु ही जी कुलस्वामिनी किंवा कुलदेवता आहे हा अवतार कोणाचा आहे, लक्ष्मीचा आहे. कारण तमगुणी कोण, पार्वती माता, तिने अनेक अवतार धारण केले, युगांतरी तिने अवतार धारण केलेले आहेत आणि राक्षसांचा काय केलेला आहे, निपात केलेला आहे. पण सात्विक गुणांची जी कोण आहे ती कोण आहे, ती लक्ष्मी माता आहे आणि तिचा हा अवतार आहे कुलदेवीचा. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये तिची स्थापना केलेली असते. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा जो योग माझ्यासाठी आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कीर्तन करण्याचं किंवा सेवा देण्याचे
जो प्रसंग किंवा जो योग आलेला आहे तो ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला ते आपले या सरलांबे गावचे प्रतिष्ठित नागरिक, ज्यांना आपण शेठ म्हणून संबोधत होतो, असे श्री शिवाजी महाराज शेठ यांच्यामुळे, आणि म्हणून सदैव मी त्यांच्या ठिकाणी ऋणी राहीन. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपण म्हणतो ना की एक भीतीयुक्त आदर, नुसती भीती नाही तर भीतीयुक्त आदर किंवा एक वचक किंवा एक दरारा असं त्यांच्या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल खूप काही सांगावंसं वाटतं. मला तर नेमका मला दादांची ओळख झालेली नव्हती, पण मी बाहेरून ऐकून होती. बाबा सतत मला त्यांच्याबद्दल सांगत असायचे, पण नेमकं ही व्यक्ती आहे कशी. जर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपण दिला तर मूर्ती लहान आहे पण कीर्ती कशी आहे, महान आहे. दादा आपली भेट इथे झाली होती, कुठे, केरला स्टोरी आपण बघायला गेलो होते. पहिल्यांदा ती ओळख झाली, पण तेवढा काही फारसा परिचय नव्हता, पण तुमच्याबद्दल मी फार ऐकून आहे. तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या गावामध्ये जिथे कुठे कोणता कार्यक्रम असेल तिथे ते आवर्जून काय होतात, उपस्थित किंवा हजर राहतात. आणि जो कोणी व्यक्ती एखादी समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. म्हणजे जे कोणतं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे ते सिद्धीस नेल्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून त्यांच्या ठायी असलेले गुण म्हणजे ध्येय, जिद्द आणि चिकाटी. बघा, प्रत्येक माणसामध्ये कोणते ना कोणते गुण दडलेले असतात. आणि म्हणून मला दादांबद्दल एवढंच सांगावंसं वाटतंय की त्यांचं खऱ्या अर्थाने सरलांबे गाव हे त्यांच्या नावाने ओळखलं जाते. विठ्ठला आणि बरोबर 15 दिवस आधी मला दादांचा म्हणजे जनार्दन सरांच्या द्वारे कॉल आला होता की ताई तुम्हाला कथा करायची आहे. पण दादा तुम्हाला मी सांगू इच्छिते की जर तुम्ही अजून 10 दिवस आधी कॉल केला असता तर आपण नक्कीच विचार केला असता. तुम्ही लेट कॉल केला, पण तरीही काही हरकत नाही. आणि म्हणून मला इथे यायला जमलं नाही, म्हणून मी तुमची क्षमा मागू इच्छिते. पण तरी त्याच्या बदल्यात तुम्ही या ठिकाणी एक सेवा मला दिली, याच्याबद्दल मी कायम तुमची आभारी राहीन. विठ्ठला तर अशा प्रकारे या ठिकाणी कुलदैवत स्थापन केलेलं आहे. आणि कुलदेवता प्रत्येक गावोगावी असतेच, नाही का. आणि मग कुलदेवी आपण म्हणतो की ही जी कुलदेवी आहे ना, हिचं ज्ञान प्रत्येकालाच असेल असं नाही. आणि काय झालेलं आहे माहिती का, कुलदैवत म्हणजे काय हे आपल्याला समजलं नाही, म्हणून आपण तिच्या चरणी नतमस्तक होत नाही. तेवढा म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान नाही. पण विचार करा, कुलदैवत किंवा कुलदेवी आपण म्हणतो, कुलदैवत किंवा कुलदेवी संपूर्ण महाराष्ट्राचा एक काय आहे, अविभाज्य भाग आहे. आणि तिची पूजा आपण केलीच पाहिजे. कारण कुलदेवी किंवा कुलदैवत यांचं विभाजन झालेले कसं बघा, काही लोकांना समजतच नाही की आपलं कुलदैवत कोणतं आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम होत असतो की लोकांना समजत नाही आपलं कुलदैवत कोणतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे ते स्थलांतरित झालेले असतात, नाही का. कुटुंबाचं विभाजन झालेलं असतंय. कुटुंबाचं विभाजन म्हणजे काय, तर आपल्याच कुटुंबातील काही लोक परगावी जाऊन राहतात आणि मग त्यांना त्याचं ज्ञान होत नाही, ते कधी येतच नाही तिकडे. म्हणून कुलदैवत काय आहे हे त्यांना समजत नाही, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून कुलदैवत याची पूजा कशी करायची किंवा ते त्याचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे आपण जाणलं नाही. किंवा धर्म परिवर्तन केलं तरी आपल्याला समजत नाही. किंवा आपले पूर्वज अकाली मृत्यू झाला, जे कोणी मोठे आहेत वरिष्ठ, अकाली मृत्यू झाला तर ते तरुणांना सांगूनच गेले नाही की कुलदैवताची पूजा कशी करायची आणि आपलं कुलदैवत कोणतं. म्हणजे हे देखील त्यासाठी कारण असू शकते. आणि म्हणून कुलदैवत हे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचा एक भाग आहे, एक आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य अंग आहे. आणि म्हणून प्रथमतः तुम्हाला जर पूजा करायची असेलच तर ती फक्त कोणाची करायची, कुलदेवतेची. आणि तुम्हाला माहिती आहे का, पार्वती मातेने युगायुगांतरी अवतार धारण केलेले आहे, त्यामध्ये तिचे अनेक अवतार आहेत. परंतु ही जी कुलदेवता आहे, आपण काय करतो बरं, आपण जेव्हा भात लागवड करतो की नाही तेव्हा आपल्या कुलदेवतेच्या पुढे काय करतो, नारळ फोडतो. मलिंदा आपण म्हणतो ना, गावोगावी मलिंदा करतात, ही आपली एक छान परंपरा आहे. मलिंदा करतो आणि मग तिला आपण साकडं घालतो की हे देवी किंवा हे देवा, माझ्या घरातले सगळे सुखी राहू दे, माझी भात लागवड ही चांगली होऊ दे, साप विंचू ताप थंडी कोणाला लागू नये, असं साकडं आपण देवीकडे करतो किंवा गाऱ्हाणं मांडतो.
कारण ते आपलं काय आहे, कुलदैवत आहे. विठ्ठला आणि म्हणून युगायुगांतरी लक्षात घ्या, युगायुगांतरी पार्वती मातेने अनेक अवतार धारण केलेले आहेत. मग एकूण जर आपण विचार केला तर संपूर्ण भारतवर्षात या देवीची जी शक्तिपीठे आहेत ती किती आहेत बरं? 51 आहेत. आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 शक्तिपीठे आहेत. पहिलं जे आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरं आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तिसरं माहूरची रेणुका माता आणि चौथं जे आहे वणीची सप्तशृंगी माता. हे अर्धशक्तिपीठ आहे. म्हणजे देवीने बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 शक्तिपीठे आहेत. देवीने युगायुगांतरी अवतार धारण केलेले आहेत. मग ते कशासाठी? धर्म रक्षावया अवतार घेती आपुल्या पाडीची आपुल्या पाडीची आपुल्या पाडीचे भक्तजन. देवी मातेने फक्त धर्माच्या रक्षणासाठी अवतार धारण केलेला आहे. कारण धर्माचं रक्षण केलंच पाहिजे नाही का? कारण धर्म संकटात आला म्हणजे प्रत्येक युगायुगामध्ये भगवंताला काय करावं लागलं? अवतार धारण करावा लागला. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सुंदर सांगतात काय? गीतेमध्ये सुंदर म्हटलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे 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 युगे. किती सुंदर म्हटलं नाही भगवंताने की अर्जुना जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती काय होतो, अधर्म वाढीस लागतो, धर्माला ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा मी काय करतो? अवतार धारण करतो. आणि याच न्यायाने कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगात मी एकूण 9 अवतार धारण केलेले आहेत. म्हणून कबीर महाराज म्हणतात की दो जलचर, तो भूचर, तो विप्र, तो राजा, बौद्ध कलंकी हो गया भक्त जनों को काचा. बघा अशा प्रकारे भगवंताने एकूण 9 अवतार धारण केलेले आहेत. कशासाठी? धर्म रक्षणार्थ. आणि त्याच बरोबर म्हणजे भगवंताचे एकूण 24 अवतार आहेत. मग त्यामध्ये हे 10 तीव्र अवतार आणि सौम्य अवतार जे आहेत ते 14. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीसी जाणोनी हरीच झाली. बघा शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, वल्लभाचार्य, आद्य शंकराचार्य यांनी अवतार धारण केला. पण कशासाठी बरं? अधर्मवाढीस लागला होता ना. म्हणून जे ज्ञान आहे ते वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी काय केला? अवतार धारण केला. जे सज्ञान आहे त्यांची शुद्धी करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे. आणि त्याचबरोबर आद्य शंकराचार्य आणि वल्लभाचार्य यांनी काय केलं बरं? जे 6 शास्त्रांचं भांडण चालू होतं ना त्यांचा बिमोड केला आणि शून्यमतवाद्यांचं काय केलं? खंडन केलं. म्हणजे जे पाखंडी आहेत त्यांचं काय केलेलं आहे? खंडन केलं. म्हणजेच काय? धर्माचे पालन करणे पाखंडी आहेत त्यांचं त्यांनी काय केले? खंडन. म्हणजे धर्माचं काय केले? त्यांनी पालन केलेलं आहे. संतांनी केलं. सगळ्यांना अगदी धर्म समजला की नाही म्हणून त्यांनी धर्माचं काय केलं? पालन केलं. पण खेदजनक बाब अशी आहे की त्यांनी धर्माचं पालन केलं पण मानव जातीने धर्माचं पालन केलं का? मला सांगा. आपल्याला धर्म समजला का?
आपल्याला धर्म समजला नाही म्हणून आपला आज हिंदू धर्म काय आहे, संकटात आहे. इतर आपण जर धर्म बघितले तर ते सुरक्षित आहेत, पण नेहमी हिंदू धर्मच संकटात का बरं? कारण आपल्याला समजलं नाही की धर्म म्हणजे काय. मग ज्यांना समजला त्यांनी तो जागवला. मग कोणी कोणी जागवला बरं? चाहे मेरे जिस्म से मेरी जान चली जाए लेकिन मैं मेरी झांसी नहीं दूंगी, असं ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने धर्म जागवला. नहीं नमेगी निशान भूमी भारत. तो कोण? 10 वर्षाचा शिरीष मेहता याने धर्म जागवला. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्म जागवला. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, जहालमतवादी लोकमान्य टिळकांनी धर्म जागवला. आणि एवढंच नाही तर संतांनी देखील धर्म जागवला. बघा ना, मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसाने अंती. आपल्या चित्तामध्ये देवाला धारण करणं म्हणजेच काय हो? धर्म. आणि तुम्हाला सांगू का, संतांनी धर्म जागवला म्हणजे काय? तर बघा, जेव्हा 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, म्हणजे एकीकडे अल्लाउद्दीन खिलजीने काय केलं? महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, पण दुसरीकडे माझी माऊली ज्ञानोबाराया काय करत होती? तर धर्माची बांधणी करत होती. आणि म्हणून त्यांनी धर्म जागवला. विठ्ठला विठ्ठला. मग धर्माची परिभाषा आपल्याला कळली नाही, उमगली नाही आणि आपण जाणण्याचा प्रयत्नही केला नाही. बघा, धर्म म्हणजे काय? आपण म्हणतो धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे दाखवण्याचा विषयच नाही किंवा प्रदर्शनाचा विषयच नाही. धर्म प्रदर्शनाचा विषय नाही. तर धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे एक आंतरिक साधनेचा विषय आहे. स्वतःशीच अंतर्मुख होण्याचा विषय म्हणजे धर्म. लक्षात घ्या, आता धर्माविषयी आपण जागे झालो नाहीत, कारण हजारो वर्ष झाली धर्म संकटात आहे. एक षडयंत्र रचलेलं आहे, पण तरी आपण जागे होत नाहीत. जर आता जागे झालो नाहीत, अब भी नहीं जागे तो कभी भी नहीं जाग पाओगे. लक्षात घ्या, तुम्ही जर आता जागे झाले नाही तर शेवटी मग कायमच झोपावं लागेल आपल्याला. आणि म्हणून जाग व्हायचं आहे, कारण जागे झालो नाही तर शेकडो वर्षांपूर्वी जी अवस्था ज्यू धर्मीयांची झाली, शेकडो वर्षापूर्वी जी अवस्था पारशी धर्मीयांची झाली, ती आपली व्हायला वेळ लागेल का? नाही लागणार. किंवा आत्ताचाच विषय घ्या ना, बांगलादेश. काय अवस्था झाली बांगलादेशची? मग निदान ते बघून तरी जागे व्हा. पण नाही हो. आपल्यामध्ये येते ना काय, पक्ष जातपात सगळ्या गोष्टी येतात. माणुसकी विसरलो हो आपण. अरे केवळ धर्मासाठी तरी विचार करा ना. आणि मी हिंदू आहे असा गर्व आपण नेहमीच बाळगतो की नाही? मी हिंदू आहे मोठ्या अभिमानाने सांगतो आपण. पण केवळ हिंदू असून भागणार नाही, तर आपल्या हृदयामध्ये हिंदुत्वाची आत्मज्योत प्रज्वलित करणं हे तेवढंच अनिवार्य आणि आवश्यक देखील आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या धर्म रक्षणार्थ देवीने अवतार धारण केलेले आहेत. पण ही जी देवी आहे ना, तिचा महिमा कसा आहे? अपार आहे. तो आपण वर्णन करू शकत नाही. आपल्याला वाटतं की देवी अतिशय सरळ आहे, पण आपण जरी तिच्या दर्शनाला गेलो पण तिचं दर्शन कदापि शक्य नाही. तुम्ही म्हणाल की असं कसं आम्ही रोज दर्शन घेतो देवीचं? पण तसं नाही. एक वेळ देवांचं दर्शन घडेल पण देवीचं नाही ना, कारण तिचा तो महिमाच अगाध आहे. ते कोणालाच कळलं नाही आजपर्यंत. ही जी देवी आहे ना, कोणालाच कळली नाही. ही जगदंबा ही कोणालाच कळली नाही आणि तिचं दर्शन तर शक्यच नाही. मग देवांचं दर्शन होईल पण तिचं नाही. बघा, विचार करा, अगदी अनादी काळापासून ब्रह्मा विष्णू महेश काय करतात बरं? तप करतात. कशासाठी? तिचं दर्शन घेण्यासाठी. पण नाही होत. खूप प्रयत्न केले त्यांनी, पण तरीही ते शक्य नाही. ते तू पहावया दृष्टी हरिहर ब्रह्मा तप करती, तरी त्यासी नवे तुझी प्राप्ती. तू प्रत्यक्ष येते प्रगटलसी बया उभी राहेगा. आली रे आली भवानी आली. बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे काय आहेत? किती मोठे देव आहेत की नाही? सगळ्यात वरचे देव. पण आज ते तप करायला बसले. कशासाठी? देवीचं दर्शन घेण्यासाठी. पण नाही, जमलंच नाही, कारण ती देवीच तशी आहे. मग या देवीचं वर्णन नाथांनी केलं की नवखंड पृथ्वी तुझी सोळी
सप्त पाताळे पाऊले गेले 21 स्वर्ग मुकुटी झळाली बये दार उघड. बघा या देवीची जी चोळी आहे ती कशी आहे, नवखंड पृथ्वी इतकी मोठी आहे, विचार करा. आणि तिची पाऊले कुठे गेलेले आहेत, पाताळात. आणि पाऊले शोधण्यासाठी भगवान महाविष्णू गेलेत ना, नाही सापडली. तिचा जो मुकुट आहे तो शोधण्यासाठी ब्रह्मदेव गेलेत. मुकुटाचं वर्णन कसं केलंय तर 21 स्वर्ग उंच, 21 स्वर्गांपेक्षाही उंच तिचं मुकुट आहे. आणि ब्रह्मदेव गेलेत शोध लावण्यासाठी, पण तरीही नाही सापडलं. असा तिचा महिमा आहे. आणि म्हणून नाथरायांनी ते छान या ठिकाणी वर्णन केलंय. आणि मग नाथराय म्हणतात की आता काय कर देवी, कारण मध्ययुगीन काळामध्ये काय झालं होतं, रामराज्य लयाला जात होतं. नाथरायांना समजलं अरे रे आता काय होईल, धर्माचा बिमोड होईल, अधर्म वाढीस लागेल. मग नाथरायांनी देवीकडे काय केली बरं, प्रार्थना केली, विनवणी केली. हे पंढरपूर निवासिनी दार उघड, हे महिषासुर मर्दिनी दार उघड, हे महाराष्ट्र धर्म रक्षिके दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड भैया ता दार उघड भैया, 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 दार उघड भैया ता दार उघड भैया. नाथरायांनी छान विनंती केली देवीकडे की बये दार उघड. आता दार उघडावंच नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट आलेलं आहे, संतांनी कोणाची प्रार्थना केली, कोणाची आराधना केली, या जगदंबेचीच आराधना केली. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी जे अभंगाचे कर्ते आहेत ते कोण, चोखोबा, संत चोखामेळा. तर अभंगाचे कर्ते चोखोबा आहेत. आणि मग काय झालं, चोखोबांचा जर परिचय द्यायचा झाला तर त्यांचं गाव कोणतं, पंढरपूर पासून 12 कोसांपर्यंत जे शिरडोन गाव आहे ते चोखोबांचं गाव. त्या ठिकाणी ते राहायचे. परंतु काही कामानिमित्त चोखोबा कुठे आले, पंढरपूरला स्थायिक झाले. आता पंढरपुरामध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांना समजलं की या ठिकाणी एक पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवाची ते सतत भक्ती करायला लागले. आणि भक्ती करता करता काय झालं बरं, साक्षात पांडुरंग काय करायला लागले, चोखोबांच्या पंक्तीलाच बसायला लागले. बघा म्हणजे चोखोबांची भक्ती कशी असेल की स्वतः देव येऊन बसायला लागले, जेवायला लागले. इतकी महान भक्ती केली त्यांनी. आणि मग काय झालं नंतर, जेव्हा त्या गावातील ब्राह्मणांना समजलं की पांडुरंग चोखोबांच्या पंक्तीला बसतात, लगेच ब्राह्मणांनी काय केलं, हो पांडुरंगालाच वाळीत टाकलं. देवाला वाळीत टाकणं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जो ब्रह्मांड नायक आहे, जो विधाता आहे, त्याला वाळीत टाकायचं. एक वेळ मनुष्याला आपण टाकलं तर ठीक आहे ना, पण पांडुरंगाला, ब्राह्मण आणि पांडुरंगाला वाळीतच टाकलं. बरं तिथेच थांबले का ते, तिथेही थांबले नाही. ते ब्राह्मणांनी काय केलं बरं, एक दोर आणला मोठा आणि त्या दोराचं एक टोक बैलाच्या छकड्याला बांधला आणि दोराचा दुसरा टोक चोखोबांच्या पायाला बांधला. आणि तो छकडा भरधाव वेगाने धावू लागला ना, हो इतका जोरात धावत होता की चोखोबा काय झाले, चोखोबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. अंगाला साल राहिली नाही, अगदी रक्तबंबाळ झाले. बरं इतकी वाईट अवस्था त्यांची झाली ना. आणि तुम्हाला सांगू का, संत हयात असताना फार त्रास झाला त्यांना, पण देह त्यागानंतर मात्र काय झालं, कीर्ती झाली. बघा आहेच आपल्या समोर विषय. तर मग इतकी अवस्था बिकट झाली त्यांची की अंगाला सालच राहिली नाही. बरं एवढं केलं तर केलं, पुन्हा काठी घेऊन काठीने मारहाणही केली हो चोखोबांना. काय अवस्था झाली असेल आता विचार करा.
आता सोडवायला येईल तरी कोण त्यांना? धाव घाली विठू आता चालू नको धाव घाली विठू आता चालू नको बाबांनी प्रमाण छान दिलेलं आहे, एकदम उत्कृष्ट. पण बाबा पांडुरंग हे काय होते? वाळीत होते त्या ठिकाणी. बघा ब्राह्मणाने पांडुरंगाला काय केलं होतं? वाळीत टाकलं होतं. मग चोखोबांना समजलं की आता अतिशय दारुण दुःख मला झालेलं आहे, अतिशय भयानक माझी अवस्था झालेली आहे, पण आता पांडुरंग तर सोडवायला येणारच नाही, कारण ते कुठे आहेत? वाळीत आहेत, ते येऊच शकत नाहीत. मग आता पर्यायच उरला नाही, मग आता येईल कोण? तेव्हा चोखोबांनी स्वतःच्या दुःखाचा परिहार केला, पण तो कोणापुढे? देवीकडे केला. अभंगाचा प्रथम कोण माझा करेल परिहार कोण माझा करेल परिहार परिहार तुझे विन डोंगर उतरी कोण. चोखोबा प्रथम चरणाद्वारे असं नमूद करतात की हे माते, माझं दुःख जे आहे ते दारुण न संपण्यासारखं आहे, म्हणून आता कोण माझा आता करील परिहार? मग तुझ्याशिवाय मला कोणीच त्याच्यातून सोडवणार नाही, आणि तुझं विन डोंगर उतरी कोण. फार मोठा दुःखाचा डोंगर माझ्यावरती कोसळलेला आहे, आणि आता डोंगर पार करून देणारी तूच आहेस, आणि जगदंबा आदिशक्ती तू आहेस, म्हणून आता तुझ्याशिवाय मला कोणी त्याच्यातून सोडवणार नाही. विठ्ठला आणि म्हणून नाथराय देखील असं म्हणतात, अनाथांचा नाथ Thank you.
सांभाळ करी म्हणता. नाथला म्हणतात की देवा तू काय आहेस, अनाथांचा नाथ, दिनांचा दयाळ आहे आणि म्हणून माझा सांभाळ करणारा देखील तूच आहेस. मग आता चोखोबांना जे दुःख झालेलं आहे ते कसं आहे, दारुण आहे. पण संत असं म्हणतात की हे दुःख तर काहीच नाही, आम्ही खूप भोगलो. अगदी अनादी काळापासून जसे जसे आम्ही अवतारित झालो दुःख आम्ही आयुष्यामध्ये भोगलेलं आहे, पण ते काहीच नाही. मग खरं दुःख आहे तरी कोणतं सांगा? खरं दुःख आहे कोणतं? तर जन्म आणि मृत्यूचं दुःख हे खरं दुःख आहे. म्हणून संतांनी वारंवार जन्म घेतला पण ते कंटाळले की नाही. आणि आता देवाचा जन्म नकोच, कारण जन्म मृत्यूचं दुःख देखील दारुण आहे. पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जननी जठरी शयन. जन्म आणि मृत्यू बघा, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. एका सेकंदाला एकीकडे काय होतो जन्म, तर त्याच सेकंदाला दुसरीकडे काय होतो मृत्यू. म्हणजे हे कालचक्र अखंड आणि अविरतपणे चालू राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये खंड नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, बाहेर पडायचं आहे त्याच्यातून. म्हणून संत म्हणतात की जन्म मृत्यूचं दुःख कसं आहे, दारुण आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना की एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे हो. देवा आता एकदा तरी मला या दुःखातून बाहेर काढे, दुःखच नको मला, फार भयंकर दुःख आहे जन्म मृत्यूचं. आणि म्हणून चोखोबा मग ते देवीकडेच आराधना करतात की हे देवी आता पांडुरंग तर वाळीत आहे, म्हणून आता मी तुझ्याकडेच परिहार करू शकतो की नाही, कारण माझ्या दुःखाचं निराकरण तूच करू शकते. म्हणून ते वारंवार तिलाच विनवणी करतात, विठ्ठला. आणि म्हणून या जगदंबेला आपल्याला काय करायचं, शरण जायचंय. पण ते कसं, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवा ते करावे दास्य सकळ. माऊली म्हणते की तुम्हाला देवाला शरण जायचंय, पण कसं, तनु मनु जीवे, तनाने मनाने तुम्हाला स्वतःचं सर्वस्व काय करायचंय, देवापुढे अर्पण करायचं, त्यांच्या चरणाशी लीन व्हायचं आहे. म्हणजे देवाकडे आता मागणं करायचंय कोणतं, की मला सद्बुद्धी दे. जे देवीकडेही गाराणं मांडायचं आहे आपल्याला, कारण चोखोबांनी परिहार केला स्वतःच्या दुःखाचा, कोणाकडे, देवीकडे. पण आता आपल्या दुःखाचा परिहार आपण कोणाकडे करणार? आपणही संकटात आहोत, महिला वर्ग जास्तीत जास्त संकटात आपण आहोत की नाही. मग आजचा हा दिवस आपल्यासाठी भाग्याचा आहे, कारण आपल्याला देवीकडे आपण प्रार्थना करू शकतो, गाराणं मांडू शकतो की हे जगदंबे माते, एक प्रचंड बळ माझ्यामध्ये तू दे, तर तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त फरक एवढाच की मला त्याची जाणीव नाही, ती जाणीव तू करून दे. मग आजचा दिवसच फार वाटते. म्हणून आपल्याला देवीला एक साकडं घालायचं आहे की हे जगदंबे आता तू मला याच्यातून सोडव. कशातून? लक्षात आलं का तुमच्या? आजची स्त्री ही असुरक्षित नाही. आपण म्हणतो की आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, खूप मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण, भारत स्वतंत्र, स्वतंत्र भारत, स्वतंत्र भारताचे आम्ही नागरिक आहोत असं आपण म्हणतो. पण मला सांगा ना, भारत माता ही इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली असली तरी आजची स्त्री ही गुलामगिरीत आहे, पारतंत्र्यात आहे. काही कामानिमित्त बाहेर पडणारी स्त्री ही आजही असुरक्षित आहे. शाळकरी विद्यार्थी हा आजही असुरक्षित आहे. मग याच्यावरती सरकारने कडक कायदे करायला नकोत का? आपण म्हणतो काय चाललंय सरकारचं, काहीच हालचाल करत नाही. पण झालं नाही एन्काउंटर, सुरुवात तर झालेली आहे, फार आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर बघा आपल्याला आता देवीकडे आपला परिहार करायचा आहे. मग त्यासाठी बघा आता आपल्यालाच ते समजून घ्यायचे. आपण काय म्हणतो, मुलींना सांगतो की हे बाई असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको, असं वा घासू नको, तशी बसू नको, याच्याशी बोलू नको. आपण संस्कार करत असतो तिच्यावरती, तिला सांगतो ठीक आहे, पण कधीतरी जो वंशाचा दिवा आहे ना त्यालाही शिकवा की बाळा लहानपणापासून शिकवावं लागेल, मोठा झाल्यावर नाही ऐकणार तो. कारण संस्कार हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 1 ते 7 वर्ष वयोगटामध्ये घडवता येतील. एकदा 7 वर्ष पलटली की संस्कार नाही होऊ शकत, तो ऐकणारच नाही. आणि म्हणून त्याला शिकवा की बाळा परस्त्री कशी आहे, माते समान आहे, बहिणी समान आहे. काय होतं ते माझ्या छत्रपतींचं राज्य हो, काय होती ती न्याय व्यवस्था. नराधमांचा काय केला जायचा, चौरंग केला
जायचा अशी न्याय व्यवस्था होती छत्रपतींची, पण आपण विसरलो आपण ते. बघा, जेव्हा कल्याणचा खजिना लुटला गेला ना, तेव्हा सुभेदाराची लाडकी सून पळून जात होती. अत्यंत रूपवती देखणी होती ती. आणि शिवाजी दादा, एक तुमच्या ज्ञानामध्ये एक भर टाकते मी आज, की सुभेदाराची सून ही रूपवती देखणी होती, कल्याणची ना ती, पण तिचं माहेर आपलं नानकर सांगे. बघा, मग ही सुभेदाराची सून जेव्हा पळून जात होती, मावळ्यांनी काय केलं, तिला पकडलं आणि म्हणाले की चला आपल्या राजांना किती छान शोभेल ही. घेऊन आले ना हो, खजिना लुटला तर लुटला, तिलाही आणलं, समोर उभी केली आणि छत्रपतींनी जशी तिला बघितली ना, तशी शिवाजी महाराजांच्या मुखातून जे उद्गार निघाले ना, ते वाखाणण्याजोगे होते. काय म्हणाले हो राजे, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. मग संस्कारच जर करायचे असतील तर ते जिजाऊने कोणावरती केले, राजांवरती केले ना, ते आपल्या बाळावरती करायला हवे. बघा, छत्रपती आपल्या स्वहिताविषयी जागे होते, कारण संस्कार जिजामातेचे होते आणि शिकवण समर्थ रामदास स्वामींची होती, आणि म्हणून हिताविषयी जागे होते. म्हणून संस्कार करायचे असतील तर असे करा. त्यानंतर जर स्वामी विवेकानंदांबद्दल जर बघितलं तर मातेचा सन्मान कसा करावा, हा एक आदर्श म्हणजे स्वामी विवेकानंद. बघा, एक विदेशी स्त्री होती आणि तिने बघितलं की अरे काय महात्मा आहे हा भगवा घरी, किती श्रेष्ठ आहे, किती हुशार आहे, काय बुद्धी आहे याची, किती तेज आहे चेहऱ्यावरती. मग तिने विषय घेतला की स्वामीजी, मला तुमच्यासारखंच बाळ हवं आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का हो. मग स्वामीजींचं उत्तर ऐका ना, हे माते, तुला जर माझ्यासारखंच बाळ हवं असेल तर लग्नाची काय आवश्यकता आहे, नाही का. आजपासून तूच माझी माता. बघा ना काय संस्कार होते स्वामी विवेकानंदांवरती. हे संस्कार नाही घडू शकत आता. त्यासाठी प्रत्येक आईला काय व्हावं लागेल, जिजामाता व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला आजच्या दिवशी या जगदंबेला प्रार्थना करायची आहे, कारण ती नवसाला पावणारी देवी आहे. आपलं कुलदैवत ही नवसाला पावणार आहे. गावदेवी असते तीही नवसाला पावते. मग जगदंबाही पावेल. फक्त आपण काय केलं पाहिजे, तिची मनोभावे पूजा केली पाहिजे की नाही. आपण नवरात्रीत पूजा करतो, देवीची करतो, पण ती कशी, उपवास करतो आपण. बरेच जण उपवास करतात, काही तर चपलच घालत नाहीत पायात. पण ही एक श्रद्धा आहे, एक भावना आहे, एक आदर्श असतो तो. संतांनी वारी केली, संतांनी उपवास केला, कशासाठी. जर आम्ही केलं नाही तर समाज काय होईल, बिघडेल ना. मग एक आदर्श त्यांनी घालून दिला ना आपल्या समोर. मग आपण उपवास करतो, बऱ्याच गोष्टी करत असतो 9 दिवसांमध्ये. पण महिला वर्ग, आपल्याला जी हौस आहे ती कशाची, 9 रंगांच्या साड्या नेसण्याची हौस फार आहे आपल्याला. आजचा कोणता रंग आहे बरं सांगा, मला तर नाही माहिती. कोणता रंग आहे नाही माहिती, व्हाईट. हा बघा, सासूबाईंना रंगच माहिती नसतो. मग ती सुनेला विचारते लवकर उठल्याबरोबर, अगं रंग सांग ना कोणता आहे, आता आंघोळीला चालले म्हणजे साडी नेसायला मला. म्हणजे अशा प्रकारे हा आपला अज्ञानपणा आहे. खऱ्या अर्थाने आई जगदंबेने जेव्हा राक्षसांचा निपात केला, राक्षसांचा संहार केला, 9 दिवस 9 साड्या घातल्या का तिने, नाही. खऱ्या अर्थाने नवरात्र आणि रंग, साड्यांचे रंग यांचा परस्पर संबंध नाही. कारण जेव्हा आई जगदंबेने राक्षसांचा निपात केला ना, तिचं सर्वांग हे रक्ताने माखलं होतं. हे लक्षात आहे का तुमच्या. आपण वाचतो, आपल्याला समजतं, पण कळतच नाही. तरी आपण तिकडेच, समाज फार अधोगतीला जात आहे. जे हवं आहे ते नाहीच, भलतीकडेच चाललोय आपण. तुम्हाला सांगू का, या 9 रंगांच्या साड्यांमध्ये रंगण्यापेक्षा, ह्या 9 रंगांच्या साड्यांमध्ये रंगण्यापेक्षा कधीतरी पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगून बघा, तुमचं आयुष्यच रंगीतमय होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून
आणि म्हणूनच या जगदंबे मातेने धर्मरक्षणार्थ अवतार धारण केलेला आहे. आणि म्हणून आज आपल्यासाठी तो दिवस आहे की आपण आज देवीकडे मागू शकतो. अजून 4 दिवस देवी आहे की नाही, तर देवीकडे प्रार्थना करू शकतो आपण की हे देवी एक प्रचंड बळ माझ्यामध्ये स्थापित कर. कारण ज्याप्रमाणे आई जगदंबेने राक्षसांचा संहार केला, म्हणजे राक्षसांचा वध केला, राक्षस संपले. पण राक्षस जरी संपले असले तरी आजही ती राक्षसी वृत्ती आपल्यामध्ये दडलेली आहे की नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये राक्षसी वृत्ती दडलेली आहे. आणि जोपर्यंत ह्या राक्षसी वृत्तीचा आपण निपात करत नाही ना, तोपर्यंत आपली नवरात्र साजरी होणार नाही. विठ्ठल आणि म्हणून चोखोबांनी देवीकडेच आराधना केली, परिहार केला. कारण त्यांना माहिती होतं की आता पांडुरंग तर धावून येणारच नाही. मग आता हीच एक आहे कोण, आई जगदंबा. कारण त्यांना समजलं ही माझी काय आहे, माया आहे, अभंगाचं द्वितीय चरण. माझी माया दाखवी गे पाय धड करी. चोखोबा म्हणतात की हे आई जगदंबे तू कोण आहेस, माझी माया आहेस, माझी जननी आहेस, माझी आई आहेस. आणि म्हणून तू आता काय कर, त्वरा कर, दाखवी गे पाय धड करी, मला तुझे चरण स्पर्श होऊ देता येईल. मग चोखोबा या ठिकाणी म्हणतात की तू माझी माया, तू माझी माया, म्हणजे द्विरुक्ती दोष या ठिकाणी आलेला आहे. एकदाही म्हणू शकले असते, पण तू माझी माया, तू माझी माया. मग एक जी माया आहे ती जन्मदात्री माया, आणि दुसरी जी माया आहे ना ते सद्गुरू, जे जन्मवृत्तीची रहाटी चुकवतात. ही माऊली आपल्याला काय करते, जन्माला घालते नाही का, संगोपन करते, जन्मदात्री आहे, संस्कार देते, मोठं करते. पण सद्गुरू काय करतात, हो जन्माला नाही घालत, तर जन्म मृत्यूची रहाटी चुकवतात. म्हणून ती दुसरी माय. विठ्ठला विठ्ठला. त्यानंतर ज्ञानदेव माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. बघा नाथरायांनी वर्णन केलंय की ज्ञानोबा माऊलीराय देखील काय आहेत, अनाथांची माय आहेत. म्हणून मला त्यांचे चरण स्पर्श होऊ दे. नाथरायांनी त्यांच्या चरणांना स्पर्श केला, कारण माऊली काय, अनाथांची माय नाही का. त्यानंतर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेवराय म्हणतात की ही योग्यांची माऊली आहे, अनाथांची माय देखील आहे. आणि तेने निगमवल्ली प्रगट केली म्हणजे काय, निगमवल्ली म्हणजे थोडक्यात बाहेर जाण्याचं वर्म किंवा मृत्यूवरती विजय कसा मिळवायचा हे त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून ही अनाथांची माय म्हणून जिला संबोधलं गेलं ती माऊली ज्ञानोबराया. आणि अलीकडच्या काळात अजून एक अनाथांची माय म्हणजे कोण बरं, तुमच्या लक्षात आलं काय, दिवंगत समाजसेविका कोण, सिंधुताई सपकाळ. एक सामाजिक क्रांती त्यांनी आपल्या आयुष्यात घडवून आणली. बघा जेव्हा जेव्हा बघा प्रत्येक स्त्रीमध्ये जगदंबा दडलेली आहे. म्हणजे विचार केला तर संत जनाबाईंपासून अहिल्याबाई होळकरांपर्यंत प्रत्येक स्त्रीमध्ये जगदंबा आहे. ती नसती तर त्या स्त्रियांनी सामाजिक क्रांती घडवली असती का, नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये ती दडलेली आहे. मग या सिंधुताई सपकाळ मध्ये देखील ती होती कोण, जगदंबा. बघा यांच्याबद्दल सांगायचं झालं
तर इतकी कारुण्य म्हणजे अतिशय भयानक अवस्था त्यांची झालेली. म्हणजे त्यांचं जसं लग्न झालं, लहानपणीच लग्न लावून दिलं आणि मग नवरा काय करायचा, मारझोड करायचा. इतका मारायचा ना, बिचारी काहीच करू शकत नव्हती. आणि मग शेवटी काय झालं, 9 महिन्याची गरोदर असताना नवऱ्याने काय केलं, तिला हकललं, गेली बाहेर. आता कुठे भटकणार, कुठे जाणार सांगा ना. मग शेवटी 9व्या महिन्यामध्ये तिची डिलिव्हरी कुठे झाली, एका गायीच्या गोठ्यामध्ये झाली. आता कोणीच नाही सोबत, काय करणार बिचारी. मग तिने ती नाल दगड घेऊन दगडाने स्वतः नाल ठेचली. काय प्रसंग होता हो त्यांच्या समोर सांगा ना. पण देव आहे बरं, देव आहे, तो नक्कीच धावून येतो आपल्यासाठी. तर बघा इतकी अवस्था भयानक झाली होती त्यांची. मग आता बाळंतीणबाई, बाळंतीणला किती भूक लागते सांगा, खूप भूक लागते की नाही. इतकी भूक लागायची ना, पण खायला काहीच नाही हो. करणार तरी काय सांगा ना. हातामध्ये ते छोटंसं बाळ 2-3 दिवसांचं. मग शेवटी राहायचं कुठे, तीही व्यवस्था नाही. मग कुठे गेल्या त्या बाळाला घेऊन, जिथे आपण प्रेतयात्रा नेतो ना, ती स्मशानभूमी, जिथे आपण जायलाही घाबरतो, आपलं वाटतं तिथे भूतविटा असतील, जायचंच नाही बाबा. लोक तर म्हणतात मला एक दिवस तो दिसला, असं काही ना काही सांगत असतात. पण ते स्मशान कोणाचं आहे, भगवान महादेवाचा आहे, तोच तिथे वास करतो ना, पण आपण घाबरतो. पण सिंधुताई सपकाळ नाही घाबरल्या. त्या बाळाला घेऊन त्या तिथे गेल्या, तिथेच ते वास्तव्य करायला लागल्या. आणि भूक लागली, करायचं काय. मग ते पिठाचं रोडगं नाही का, पिठाचं रोडगं असतं ना तिथे टाकलेलं माणसांनी, त्याची भाकर त्या थापायच्या आणि जे प्रेत जळायचं ना, त्या आगीवरती भाजून त्या खायच्या. काय झालं का त्यांना सांगा, काहीच झालं नाही. भूक भागवली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन. म्हणजे इतकी अवस्था कठीण झाली होती त्यांची. मग शेवटी त्याच्यातून त्या कशाबशा बाहेर पडल्या. आणि मग काय केलं हो त्यांनी, पुढे जाऊन एक अनाथ आश्रम काढलं. मग एकच मुलगी होती त्यांना, पण नंतर किती मुली झाल्या, 2500 मुली. अनाथ आश्रम, सगळे जे अनाथ होते ना त्यांना काय केलं त्यांनी, सनाथ केलं. 2500 मुली आणि 2500 जावई त्यांना भेटायला यायचे बाबा. फार आनंद व्हायचा त्यांना. त्या म्हणायच्या माझ्या 2500 मुली आहेत, 2500 जावई आहेत. म्हणजे बघा एक स्त्री काय काय करू शकते, एक आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. एक सामाजिक क्रांती त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडवून आणलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या स्त्रीमध्ये खूप मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. फक्त त्याची ओळख आपल्याला नाही, स्वतःचीच ओळख आपल्याला नाही. ज्याप्रमाणे आपल्या हृदयामध्येच देव आहे याची जाणीव नाही, त्याचप्रमाणे स्त्रीमधलं सामर्थ्य काय आहे हेही आपल्याला समजलं नाही. मग ते समजण्यासाठी जगदंबेची आराधना करायची आहे. स्त्रीमधलं सामर्थ्य जे आहे ना, बघा एक स्त्री काय काय करू शकते. एक स्त्री प्रतिभाताई पाटील बनून देशाचं नेतृत्व करू शकते. एक स्त्री लता मंगेशकर बनून स्वरांवरती अधिराज्य गाजवू शकते. एक स्त्री कल्पना चावला बनून आसमंत कवेत घेऊ शकते. एक स्त्री मदर तेरेसा बनून काय करू शकते, तर दीनदुबळ्यांची आई होऊ शकते. एक स्त्री सिंधुताई सपकाळ बनून अनाथांची माय होऊ शकते. मग एक स्त्री झाशीची राणी बनून देशाचं रक्षणही करू शकते. मग तीच स्त्री वेळ आली, प्रसंग आला तर चंडिका, दुर्गा, महाकालिका आणि रणरागिणी बनून समोर आलेल्या नराधमाचा वधही करू शकते. हे आहे स्त्रीमधलं सामर्थ्य. विठ्ठल. आणि म्हणून चोखोबा म्हणतात की हे जगदंबे माते तूच माझी माया आहेस, तो माझी माय, तो माझी माय, दाखविगे पाय धड करी. आणि म्हणून मी तुझ्याकडे मागणं का करतो, कारण तू कोणत्या अंतकरणाची आहेस, दयाळू अंतकरणाची आहेस. आणि त्याचं वर्णन चोखोबांनी केलंय अभंगाच्या 3य चरणामध्ये.
तुटी आता नको तुटी करू सेवा. हे माते जगदंबे, तुझ्या अंतःकरणामध्ये काय आहे? दया भरलेली आहे. तू कनवाळू आहेस. कनवाळू म्हणजे प्रेमळ. बहु कनवळा तुझ्या दाखव. तुझं अंतःकरण करुणामय आहे. आता नको तुटी करू सेवा. आणि म्हणून आता मला घाई झालेली, तू काय कर, आता मला तुझी सेवा करू दे. माझी आणि तुझी ताटातूट झालीच नाही पाहिजे. म्हणून जोखोबा वारंवार देवीकडे आराधना करतात आणि स्वतःच्या दुःखाचा परिहार देखील करतात. विठ्ठल आणि म्हणून हा भगवंत कसा आहे? तुझी वैरियाच्या ठाई दया, उत्तम गती देसी तया, समर निष्ठुरता वाया दाखविसी भुवनत्रयी. वैरियाच्या ठाई दया दाखवली भगवंताने, म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला पण त्याला मुक्तीही दिली. भगवान श्रीकृष्णाने काय केलं? कंस, शिशुपाल, वक्रदंत यांचा काय केला? वध केला पण मुक्ती दिली. म्हणजे वैरियाच्या ठाई दया दाखवणारा कोण आहे? भगवंत आहे. विठ्ठल मग अशा प्रकारे हा जो भगवंत आहे त्याला जर आपण शरण गेलो तर नक्कीच तो आपल्यावरती दया दाखवेल की नाही. फक्त आपण त्याला शरण गेलो पाहिजे आणि कसं? अनन्य भावे. म्हणून माऊली म्हणते, जो येई माझा अनन्य शरण, 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 जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीचे. किती सुंदर वर्णन केले माऊलीने की जो मला अनन्य भावी शरण येईल ना त्याच्या जन्ममृत्यूची रहाटी चुकवल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणजे भगवंत प्रत्येक वेळेला भक्तासाठी धावून आलेला आहे. फक्त आपण शरण गेलो पाहिजे. मग कसं शरण जायचं? तर ज्याप्रमाणे बाळ आईशी अनन्य असते, वासरू गाईशी अनन्य असते, नदी समुद्राशी अनन्य असते, त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंताशी अनन्य असायला हवं, तद्रूप असायला हवं. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने काय काय केलं बघा ना. काय केलं बरं? क्षीराब्दी दिदला उचित अशी कोणाला? उपमन्यूला दुधाचा सागर देऊन टाकला. त्यानंतर ध्रुव बाळाला अढळपद प्राप्त करून दिलं. इतका तो दयाळू आहे भगवंत. आणि ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ना, द्रौपदीचं वस्त्रहरण बघा, स्त्रीबद्दल की अगदी अनादी काळापासून म्हणजे महाभारताच्या काळापासून स्त्रीचा वापर फक्त आणि फक्त स्वार्थासाठी केलेला आहे. स्त्रीने फक्त त्यागच केला, संघर्षच केला. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा काय झालं? एक चिंधी बांधली होती द्रौपदीने भगवंताच्या बोटाला.
त्या चिंधीच्या बदल्यात काय केलं भगवंताने? किती साड्या पुरवल्या हो तिला. भगवंत आधी येतच नव्हते. भगवंत काय लगेच धावून नाही, तर तेवढा साधा गोळा नाही भगवान महादेवासारखा लगेच वर देऊन मोकळा होतो. तेवढा साधा भगवंत नाही, तो लगेच नाही येणार. आधी काय करावं लागेल? शरण जावं लागेल, अनन्य भावे शरण जावं लागेल. मग द्रौपदी म्हणाली, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. लाज रखो तुम मेरी कन्हैया, तुम तो गोवर्धन गिरिधारी. येत नाही ना धावून? मग शेवटी असं म्हणावं लागलं तिला. मग भगवंत म्हणाले की द्रौपदी, अगं मी येणारच होतो, पण मी आधी बघितलं भीष्माचार्य तुला सोडवतात का, द्रोणाचार्य तुला सोडवतात का, कृपाचार्य तुला सोडवतात का? अगदी यातलं कोणीच आलं नाही, मग मी तुझ्यासाठी धावून आलो. विठ्ठला आणि म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे आपण करू शकत नाही, जे अहर्निश आहे, जे त्रिकालदर्शी आहे, ते तो म्हणजे भगवान परमात्मा, तो विधाता. त्याचं एकदा प्रेमाने भजन करूया. मला आता पदरात घे देवी माते, आता फार दारुण दुःख मी भोगतोय आणि त्या दुःखाचा परिहार तू आता करून दे. आणि मग चोखामणे माझे घ्यावे पदरांत ठेवा माझे चित्त, माझं जे चित्त आहे ना ते करतात तुमच्याच चरणावरती राहू दे. पण चोखोबांचा अधिकारच तेवढा मोठा होता की नाही. चोखोबांची बहीण झाली सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारे. हा अधिकार चोखोबांचा. कारण पांडुरंगाने काय केलं? चोखोबांची बहीण बनून चोखोबांच्या पत्नीचा बाळंतपण देखील केलं. हा इतका मोठा अधिकार चोखोबांना प्राप्त झाला, तो कोणामुळे? केवळ सद्गुरु कृपेने प्राप्त झाला. आणि एवढंच नाही, तर जेव्हा चोखोबा भिंतीच्या बाजूला उभे होते आणि अचानक ती भिंत कोसळली आणि त्या भिंतीमध्ये गाडून चोखोबांचा मृत्यू झालेला आहे, तेव्हा पांडुरंगाने सांगितलं की नामदेवा जा आणि हाड उचल, जे हस्तक आहे ते उचल, कानाला लाव, आणि ज्या हाडांमधून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येईल ना, विठ्ठल विठ्ठल असं ऐकू येईल ना, ते हाड कोणाचं असेल? चोखोबाचं असेल. म्हणजे इतका महान अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. आणि म्हणून आपल्यालाही संतांप्रमाणेच काय करायचं आहे? तर देवीची प्राप्ती करून घ्यायची आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर सद्गुरु वाचून सापडे नसोय धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणूनच संत म्हणतात की अनेक वेळा केल्या यात्रा सडकेवरती भुलसी वाट, बिनवाटाड्या कैसा चढशील प्रदीर्घ अध्यात्माचा घाट. म्हणून सांगतो पुन्हा पुन्हा नको जाऊ तू एकांडा, भक्तीने धरी गुरुदंडा. ज्ञानेश्वर परिहार तुझे विन डोंगर उतरी कोण, तो माझी माय दाखली गे पाय झडकरी. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. आणि या अभंगाचा भावार्थ असाच असेल असे नाही, कारण प्रत्येक वक्ता त्याच्या विचारशैलीनुसार आपला मत प्रकट करत असतो. म्हणून यदा कदाचित काही चुकीचं आलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे काही चांगलं असेल, जे घरी घेऊन जाण्यासारखं, तो माझ्या गुरुवर्य शंकर बाबा परटोले यांचा आशीर्वाद समजा. तर बघा, अशा प्रकारे वेळ ही झालेली आहे. आपल्याला आरती घ्यायची आहे पुढे. तर निमित्त नवरात्र उत्सव, परंतु दैवत कुलदैवत आहे नाही का, कुलदैवताची स्थापना या ठिकाणी आहे. आणि म्हणून सेवेला पूर्णविराम देण्याआधी ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते सरलांबे गावचे एक प्रकारची शान, एक
आदरित भीती आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी आहे असे आपले श्री शिवाजीदादा पाटील. आणि त्यांना शिवाजी शेठ असंच म्हणतात. आणि शेठ हे कोणालाही संबोधलं जात नाही बघा, शेठ कोणालाही म्हटलं ते शेठ आहेत. म्हणून त्यांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि त्यानंतर उत्कृष्ट अशी पकवाची साथ मला ज्यांची लाभली ते आपले सर्वांचे लाडके उत्कृष्ट मृदुंगमणी आकाश महाराज लिये यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांच्या समोर बसलेला माझा मुलगा सत्यम केडे याचे आभार. आणि उत्कृष्ट असे गायक आपले चेतन महाराज लिये, भाऊ दादा लिये, सुरेश दादा अधिकारी बाबा तुमचे खूप खूप आभार. हां त्यांना अच्छा बाबा तुमचे खूप आभार. खूप छान असं गायन केलं तुम्ही. त्यानंतर महिला वर्ग तुमचे आभार. विनेकरी वहिनी तुमचे आभार. श्रोता वर्ग तुमचेही खूप खूप आभार. महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि अगदी या ठिकाणी कोणी प्रवचनकार कीर्तनकार उपस्थित असतील, अधिकारी वर्ग उपस्थित असतील, अगदी सगळ्यांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचे आभार. आणि झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. जय विठ्ठल.